सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। पुढच्या महिन्याच्या शेवटापर्यंत शिकार केली जाईल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। भोंदू प्रकरण असंच बाहेर आलेलं नाहीये, हे ठरवून आणलं गेलं असंही रोहित पवार यांचं म्हणणं आहे। आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे। पुढच्या महिन्याच्या शेवटापर्यंत शिकार केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाही, ते तर ठरवून बाहेर आणलेलं आहे असा त्यांचा दावा आहे। सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्याच नेत्यांची शिकार करणार असल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्याच मित्रांची शिकार करणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत ही शिकार केली जाईल असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। भोंदू प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, ते ठरवून आणलं गेलं असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। तर रोहित पवार यांनी काय म्हटलं आपण पाहतोय। भाजपचे सत्तेतले मित्र पक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारं भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे। आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ए दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असलं तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत जो बेवफा जा हमें याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे। त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेण्याचं उचित राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे।